आज आपण बो फिनिशिंगसोबत बनवायला शिकणार आहे. मी त्याच्यासाठी कपड्याची लांबी 14 इंच घेतली आहे आणि तुम्हाला बो लहान हवा असेल तर तुम्ही कपड्याची लांबी 10 इंच घेऊ शकता आणि मी कपड्याची रुंदी 6.5 इंच घेतले, तुम्ही 5 इंच पण घेऊ शकता. आता बो जर मोठा हवा असेल तर तुम्ही हीच कपड्याची लांबी 16 इंच आणि रुंदी 8 इंच करू शकता. आता मी आतल्या बाजूला मार्किंग करून घेतली आणि मी दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला कपडा फोल्ड करायचा आहे. पहिला एक फोल्ड आणि दुसरा एक फोल्ड आणि दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची. आता माझा कपडा सिल्की आहे म्हणून मी याच्यावर कॅनव्हास ठेवला आहे. कॅनव्हासचा एक तुकडा कट करून ठेवला आहे आणि दोन्ही बाजूनी शिलाई मारून घेते. तुमच्याकडे कॅनव्हास नसेल तर तुम्ही पेपर टाकू शकता किंवा अस्तर पण टाकू शकता. आणि तुमचा कॉटनचा कपडा असेल तर मग तुम्हाला यापैकी काही करायची गरज नाही आहे. आता मी एक्स्ट्रा कपडा जो आहे किंवा माझे धागे आहेत ते मी कट करून घेते. आणि आता आपल्याला बो पलटी करायला घ्यायचं आहे. मी दाखवल्याप्रमाणे एक लेयर आपल्याला पहिल्यांदा फोल्ड करून घ्यायची आहे आणि तो व्यवस्थित सेट करायची आहे आणि राहिलेली बाकीचे सगळा कपडा आपल्याला मी दाखवल्या ह्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे. तर आपला हा बघा फिनिशिंगसोबत बो तयार आहे. आता आपल्याला कॅनव्हासवाला कपडा खाली ठेवायचा आहे आणि वर आपल्याला मी दाखवली ह्या पद्धतीने छोट्या छोट्या चुन्या पकडून कपडा घट्ट पकडायचा आहे आणि सुई धाग्यानं हा शिवून पॅक करायचा आहे. आता मी धाग्यानं हा पॅक करते कारण माझा कपडा सिल्की आहे आणि तो सिल्की असल्यामुळं चुन्या छान पडल्या आहेत. आता माझा हा बो बनवून तयार आहे. आता ह्या बोला मी खाली 2 रेबिन बनवणार आहे. त्यासाठी मी 3 ते 4 इंच त्याची रुंदी घेतली आणि उंची 10 इंच घेतली आहे. आता तुम्हाला बो लहान हवा असेल तर तुम्ही 6 किंवा 7 इंच पण करू शकता. आता जी आपण 3 इंच रुंदी घेतली त्याला आपण मधनं फोल्ड केला आणि 1.5 ते 1 इंचावर मी आता दाब ठेवला आहे आणि मी दाखवल्याची क्रॉस शिलाई तुम्हाला मारायची आहे. हे बघा खाली 1-1.5 इंच राहिला की आपल्याला असा कपडा सरकून घ्यायचा आहे आणि खाली असा कोन बनवायचा आहे. माझा कोन व्यवस्थित नाही बनला म्हणून मी परत हे बघा ह्या पद्धतीने मी कोन परत एकदा क्लिअर केला. आता एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करायचं आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला दुसरी पण रिबीन बनवून तयार करायचे. याचे कोने असे बनवायचे आहेत. आता आपण ही रिबीन फोल्ड करायला घेऊया. मी स्क्रूड्रायव्हर घेतला आहे. तुम्ही इथं पेन पण वापरू शकता. हे बघा मी असा पकडला आहे आणि सगळा कपडा असा तो स्क्रूड्रायव्हर इकडून बाहेर काढायचा आणि एकदा बाहेर निघाला की तो कपडा हातात पकडायचा आहे आणि असं वर खेचायचा आहे. तो पलटी होणार आहे ह्या पद्धतीनं. अशाच प्रकारे आपण ओके. आता याची माझी टोक निघले नाहीत, आतमध्ये अजून कपडा आहे तर मी त्याला ओपनरच्या साह्याने किंवा एका पिनाच्या साह्याने आपल्याला तो टोक बाहेर खेचायचे आहेत. हे बघा आता माझा कपडा सिल्की असल्यामुळे तो कडक फुगतोय, प्लेन राहत नाही आहे. अशा पद्धतीने आपण दुसरी पण रेबीन पलटी करून घेतली. आता आपल्याला अशी सुई धाग्यानं पॅक करायची आहे आणि त्याच्यावर बो पण सुई धाग्यानंच पॅक करायचं. आता माझी मोठी आहे म्हणून मी वरचा जी एक्स्ट्रा आहे ती कट करून घेते. तुमच्या आवडीवर आहे किती ठेवायची, 6 इंचाची, 7 इंचाची, 10 इंचाची. थँक्यू.